जेव्हा भाजपनं बैलगाडीभर पुरावे दिले त्यावेळेस विनोद तावडे यांनी एक म्हण वापरली होती, ती अशी होती, महाराष्ट्राचे 2 लालू, अजित पवार सुनील तटकरेंना जेलमध्ये घालू. आमचं किती नुकसान झालं, जनतेचा टॅक्स किती वाया झाला, हे 70,000 कोटी रुपये गेले कुठं, याचा हिशोब कोण द्यायचा. 2024 मध्ये निवडून आलेले आहेत, सगळे सोबत आहेत, सिंचन घोटाळ्याचं नामोनिशाण कुठंच नाहीये आणि ते म्हणतात हम तो क्लीन आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर वैरी असलेले एकत्र आले, शपथ घेतली आणि काही तासाच्या आत त्या एसीबीच्या अंडर सुरू असलेल्या 9 महत्वाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशा या बंद झाल्या. महायुती सरकारने शेतकऱ्यांना शब्द देऊनही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दम भरला की 31 मार्चच्या आत कर्ज भरा. त्यामुळे शेतकरी अजित पवारांवर कमालीचे चिडले आहेत आणि सध्या सोशल मीडियावर शेतकरी व्यक्त होत आहेत. ते असं म्हणतायत की जोपर्यंत अजित पवार त्यांचे 70,000 कोटी रुपये परत करत नाहीत तोपर्यंत आम्ही कर्ज भरणार नाही. हे 70,000 कोटी म्हणजे काय, हा सिंचन घोटाळा म्हणजे काय, याचा संपूर्ण घटनाक्रम कशा पद्धतीचा आहे, हा घोटाळा कसा कसा झाला, याला कोणी कोणी पाठीशी घातलं आणि कोणी कोणी या घोटाळा करणाऱ्यांना सत्तेत घेऊन बसलं, असा संपूर्ण घटनाक्रम आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामध्ये बाळगंगा धरण बांधायला घेतलं. हे धरण त्या ठिकाणी वेळेच्या आत सुरू केलं आणि प्रस्थापित वेळेच्या आत पूर्ण सुद्धा केलं. पण तरी सुद्धा एका वर्षामध्ये या धरणाची किंमत ही 4 पटीने वाढवण्यात आली. या धरणाची मूळ कॉस्ट होती 488 कोटी रुपये, परंतु या धरणाची एका वर्षानंतर कॉस्ट जी वाढवण्यात आली ती होती 1112 कोटी रुपये, म्हणजे 4 पटीनं बाळगंगा धरण हे वाढवण्यात आलं, त्याच्या किमती वाढवण्यात आल्या. विशेष म्हणजे तेव्हा मंत्री होते जलसंपदा मंत्री सुनील तटकरे. त्यानंतर कोंढाणे लघु सिंचन प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं. ते काम सुरू असताना त्याची प्रस्तावित किंमत काय होती तर 60 कोटी रुपये होती. नंतर त्यांचा अचानक उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आणि उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर 60 कोटीवरनं त्या धरणाची किंमत थेट 500 कोटी करण्यात आली. हे सगळं असताना विरोधी पक्षातले एक आमदार होते, ते जास्त काय कोणाला परिचित नव्हते, त्यांचं नाव होतं देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि हे सर्वात जास्त या सिंचन घोटाळ्याचा पाठपुरावा करत होते आणि सरकारवर विधान भवनामध्ये आरोप करत होते. तर त्यांनी हा आरोप केला होता की बाळगंगा असेल किंवा कोंढाणे असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तेव्हाची देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया अशी आहे की या धरणाच्या किमती वाढवण्यासाठी एकाच दिवशी फाईल ठाण्यावरनं फोर्टला आली, फोर्टवरनं ठाण्याला आली, परत ठाण्यावरनं फोर्टला गेली, परत फोर्टवरनं ठाण्याला गेली आणि 3 जिल्ह्यामधनं ही फाईल फिरलेली आहे. आणि त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की ही फाईल हेलिकॉप्टर शिवाय फिरू शकत नाही. म्हणजे इतक्या युद्ध पातळीवर त्या ठिकाणी त्याच सेम डेला निगोशिएशन होतात, सेम डेला वर्क ऑर्डर होते आणि त्या ठिकाणी ठेकेदार त्याचे रेट कमी करून त्याला सगळं कॉन्ट्रॅक्ट वर्क ऑर्डर दिल्या जाते. हे सगळं जर बघितलं तर हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हे मी नाही तर तेव्हाचे विरोधी पक्षाचे आमदार आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा म्हटलं होतं. त्यानंतर 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर आला आणि त्या अहवालातली आकडेवारी अशी होती की मागच्या 10 वर्षामध्ये जलसंपदा किंवा जलसिंचन विभागावर 70,000 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्यापैकी 0.1% इतकंच क्षेत्र सिंचनाखाली आलेलं आहे. आणि हा जो अहवाल होता त्या अहवालानं सरकार म्हणत होतं की भ्रष्टाचार झालाच नाही, त्या सरकारची अक्षरशः झोप उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म हा 1999चा आणि 1999 पासून ते सतत सत्तेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे सतत जलसंपदा खातं राहिलेलं आहे. पूर्वी ते अजित पवारांकडे होतं 2009 पर्यंत. 2009 नंतर ते सुनील तटकरेंकडे आलं. सुनील तटकरे आणि अजित पवार हे किती दोघांचं सौख्य आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि अशामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश दिला आणि जेव्हा श्वेतपत्रिका काढण्यात आली त्यावेळी अजित पवार हे सिंचन घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आले. त्यानंतर सर्वात मोठी आकडेवारी सांगायची झाली म्हणजे 2009 मध्ये विदर्भ विकास पाटबंधारे मंडळ जे आहे त्याच्या 38 प्रकल्पांची किंमत 6,672 कोटी वरनं 26,722 कोटी करण्यात आली आणि ती पोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यातल्या काही प्रकल्पांची किंमत ही 33 पटींनी वाढवण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश दिला. त्याच्यामुळे अजित पवार बॅकफुटला आले. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात आरोप व्हायला लागले. विरोधक सुद्धा पुरावे द्यायला लागले, SITची मागणी करायला लागले आणि चौकून जेव्हा आरोपाच्या फैरी व्हायला लागल्या त्यावेळेस अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला
आणि त्यानंतर युद्ध पातळीवर 1.5 महिन्यात जलसंपदा विभागानं श्वेतपत्रिका सादर केली, परंतु पाणी मुरलेलं होतं. त्या श्वेतपत्रिकेमध्ये वाढलेल्या किमतींचं सरकारच्या श्वेतपत्रिकेनं समर्थन केलेलं होतं. त्याच्यानंतर 72 दिवसाच्या आत त्या ठिकाणी अजित पवार परत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्या श्वेतपत्रिकेमध्ये विशेष म्हणजे असा दावा करण्यात आला होता की मागच्या 10 वर्षात सिंचन क्षमता ही 28% वाढली. मग आता महाराष्ट्र सरकारनंच ठेवलेल्या आर्थिक पाणी सर्वेक्षण अहवाल सांगतो की 0.1% आणि नंतर महाराष्ट्र शासनाची श्वेतपत्रिका सांगते की 28%. खरं काय म्हणायचं? आणि या सिंचन घोटाळ्यामध्ये फक्त अजित पवार आणि सुनील तटकरे नसून अजित पवार, सुनील तटकरे तर हे त्या ठिकाणी सरकारमधले मंत्री होते, परंतु ते संपूर्ण अधिकारी आणि FA कन्स्ट्रक्शन नावाचं त्याच व्यक्तीला परत तेच एकच कंत्राटदार होता. त्याच्यावरून सरळ सिद्ध होतं की हा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि विनोद तावडे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली होती. मागणी काय केली होती की आम्हाला SIT हवी आहे. मग त्यानंतर चितळेच्या अध्यक्षतेमध्ये SIT सुद्धा गठीत करण्यात आली. SIT गठीत करत असताना बैलगाडीभर पुरावे हे भाजपनं त्या ठिकाणी दिले. जेव्हा भाजपनं बैलगाडीभर पुरावे दिले त्यावेळेस विनोद तावडे यांनी एक म्हण वापरली होती, ती अशी होती, महाराष्ट्राचे 2 लालू अजित पवार, सुनील तटकरेंना जेलमध्ये घालू. अद्यापपर्यंत ते जेलमध्ये घालतायत त्यांना. 2014च्या आधी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे होते, परंतु या सिंचनाच्या विषयामध्ये विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे आघाडीवर होते. फडणवीस साहेबांनी सारखा पाठपुरावा केला होता आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला की एकाचा त्या ठिकाणी अंत व्हायला लागला होता अजित पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा उदय झाला होता. आणि 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच वर्षी चितळेच्या SITचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्याला त्या ठिकाणी क्लीन चिट देण्यात आली. फडणवीसांनी परत याच्यावर अँटी करप्शन ब्युरोकडे हा तपास दिला. तो तपास दिल्यानंतर तो तपास इतक्या धीम्या गतीनं चालला होता, तत्कालीन त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व इतर लोकांनी परत ते कोर्टामध्ये गेले. कोर्टाने फटकारलं त्या ठिकाणी याला अँटी करप्शन ब्युरोला, ACBला. फटकारल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पहिली FIR कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर दाखल केली. त्यानंतर अतिशय धीम्या गतीनं त्या गोष्टी होत राहिल्या आणि 2019ला भूतो न भविष्यते, कधी न बघितलेला महाराष्ट्रानं असा सत्ता संघर्ष घडला. त्या सत्ता संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर वैरी असलेले एकत्र आले, शपथ घेतली आणि काही तासाच्या आत त्या ACBच्या अंडर सुरू असलेल्या 9 महत्वाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशा या बंद झाल्या. आणि त्याच्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना सोडचिठ्ठी दिली. महाविकास आघाडीचं सरकार आलं, ते सरकार गेलं. त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार झाले. कालांतरानं विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत गेले. आज ते भाजप सोबत आहेत. 2024 मध्ये निवडून आलेले आहेत. सगळे सोबत आहेत. सिंचन घोटाळ्याचं नामोनिशाण कुठंच नाहीये आणि ते म्हणतात हम तो क्लीन आहे. अशा पद्धतीनं तुम्ही क्लीन आहात की ज्या अजित पवारांच्या विरोधात मॅन्डेट दिलं, ज्या अजित पवारांच्या विरोधात भांडताना देवेंद्र फडणवीस साहेबांचं करिअर झालं, ते मुख्यमंत्री झाले. आज जनतेला काय मिळालं? विदर्भातल्या बाळगंगा असेल, कोंढाणे प्रकल्प असेल, आमचा गोसीखुर्द असेल, आमच्या विदर्भाचा किती बॅकलॉग त्याच्यामध्ये झाला, आमचं किती नुकसान झालं, जनतेचा टॅक्स किती वाया झाला, हे 70,000 कोटी रुपये गेले कुठं, याचा हिशोब कोण द्यायचा? एकंदर शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या विषयावरनं हा विषय चर्चेत आणला. नेमका विषय झाला कसा, हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून हा संपूर्ण लेखाजोखा मी तुमच्या समोर मांडला. बाळगंगा आणि कोंढाणेपासून सुरू झालेला हा प्रवास गोसीखुर्द आणि विदर्भ विकास पाटबंधारे इथपासून तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी झाला. बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणारं भाजप आज त्याच अजित पवारांना आपल्या गाडीमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा सन्मान करून पुढे जाताना दिसतंय. त्यावेळेस ज्यांनी भाजपला मतदान करून निवडून आणलं त्यांना नक्कीच वाईट वाटत असणार. तर एकंदर सिंचन घोटाळा कशा पद्धतीने झाला होता, कशा पद्धतीने ते करप्शन झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तमाम शेतकऱ्यांपर्यंत ही बाब पोहोचली पाहिजेत आणि संपूर्ण भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा झाली पाहिजेत. भ्रष्टाचार आपण खपवून घेतला पाहिजे नाही. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असेल बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो. आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.